श्रावण सोमवार म्हटलं की महादेवाचं दर्शन, महाशिवरात्र म्हणलं की महादेवाचं दर्शन आणि प्रत्येक सोमवार म्हटलं की महादेवाचंच दर्शन. असे एक पुरात मंदिर त्याच्याविषयी बोलण्यासाठी मी सचिनराव यादव सर्वांना मनपूर्वक जय जिजाऊ. आमच्या भागातील एक महूद पंढरपूर रोडवरती कोर्टी गाव आहे आणि या गावामध्ये फार पुराणं एक मंदिर आहे जुन्या काळातून. आणि त्या मंदिराला सकाळपासून संध्याकाळी रात्रीपर्यंत खूप मोठी गर्दी असते. सोमवार, श्रावण सोमवार श्रावणात असते आणि महाशिवरात्रालाही मोठी गर्दी असते. ह्या मंदिराचं शेकडो वर्षापूर्वीचं मंदिर आहे मित्रांनो. आता मी पूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. आता इथं 3च पायऱ्या आहेत आणि ह्याच्या खाली ही 2 पायऱ्या आहेत. नंतर हा त्याने कट्टा असा केलेला आहे. ह्या साईडला बी कट्टा केलेला आहे मित्रांनो. आता आपण आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा डाव्या साईडला वळलं जातं. हे असे प्लेयर आहेत. पहिल्यांदा गेलं की आपल्याला गणपतीचं दर्शन होतं आणि गणपतीचं दर्शन झाल्यानंतर असं आपण समोर पहिल्यांदा महादेवाचं दर्शन होतं. हे असं जुने मंदिर आहेत मित्रांनो, फार जुने. ह्याला कलर दिलं जायचं. असं हे समोर माझ्या प्लेयर दिसतात, असे प्लेयर दिसतात. हे प्लेयर एका लाईनीमध्ये किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 आहेत प्लेयर. आणि किती लाईन आहे त्या, तर 1 2 3 4 5 लाईनी आहेत. 6 गुणे 30 प्लेअरवरती हे मंदिर आहे मित्रांनो. अतिशय उत्कृष्ट हे मंदिर आहे. आता आपण हे काय या असं प्रत्येक खिडक्या असायच्या आणि या खिडकीत आता वेगवेगळं देव बसवले मित्रांनो. वरती सुद्धा अशी डिझाईन आहे. आपणाला जर पंढरपूरला आला कराड रोडनी खाली तर ही कोर्टी गावातील एक जुनं मंदिर आहे. असं मंदिर आहे. हे पूर्ण आहे आणि ह्या मंदिराचं वैशिष्ट्य एक आहे मित्रांनो. आता या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं. हे मंदिरमध्ये आत आल्यानंतर आपणाला महादेवाचं दर्शन होतं. अशा महादेवाच्या 5 मूर्त्या आहेत. इथं आतमध्ये येण्याचं कारण मित्रांनो, हे पूर्ण बंदिस्त आहे. प्रत्येक मंदिराला असा छत आहे आणि बघा इथून प्रत्येकाला एक खिडकी दिलेली. असा एक म्हणजे पूजा पाठाचं सामान ठेवण्यासाठी अशा खिडकी येत्या. 3 बाजूला 3 खिडक्या दिल्या त्या, म्हणजे दिवळ म्हटलं जातं याला. हे दिवळ आहे आणि याच्यावरती एक सवना आहे, म्हणजे इथं अंधार पडून उजेड यावा आणि अतिशय थंड गार वारा. साधारणपणे या भिंतीची लांबी जर आपण धरली ना, 4.5 ते 5 फूट अशी ही लांबी आहे मित्रांनो. आणि हे तिरके आहे, म्हणजे आतून काय येऊ नये म्हणून एक तिथं दगडाचा प्लेयर दिलेला आहे मित्रांनो. असे हे महादेवाच्या मूर्ती आहेत मित्रांनो. हेच परत शंकराची बायको पार्वती म्हटलं जातं आणि त्या पार्वतीचे हे मंदिर आहे. आता ह्या लाईटीमुळं त्याच्यावर कलर चमकतो मित्रांनो. ह्याचा कलर पूर्ण काढलेला आहे, मूळ रूप केलेला आहे. आणि सांगायचं म्हणजे प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी आता हा लाल दिसतोय, लाल लाईट असल्यामुळं प्रत्येक मंदिराच्या आता 1 2 3 4 5 6 7 8 मंदिर आहेत छोटी छोटी. प्रत्येक मंदिराच्या वरती एक हे प्रत्येक मंदिराच्या वरती गणपतीचं असं एक चिन्ह आहे वरती. आणि पायाजवळ म्हणजे उंबरा म्हटलं जातं. आता आपण ही कल्या मंदिराजवळ येऊ. मेन मंदिर हे बघा महादेवाचं मुख्य मंदिर म्हणून ओळखलं जातं. आणि हे तर प्रत्येक दरवाजे जे आहे त्या दरवाजेच्या ठिकाणी एक मेंढी बकरा, जसं मेंढी तोप असते होते दौलताबादला, तसंच मेंढी ही नशाने दिलेली आहे. त्याची ही शिंग आहेत, हे तोंड आहे मित्रांनो. आणि इथं सुद्धा एक महादेवाचं हे. आणि आज आपण ही डिझाईन मी का दाखवतोय,
जे समोर जे 3 थंब दिसतात ह्याला काय म्हणतात हे मला माहीत नाही, पण ह्याचा आकार आपल्या विधानसभेचं जे भवन आहे त्याची जी बिल्डिंग आहे ते टेक्स्चर आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो. असं प्रत्येक ह्याच्यावरती आहे. या मंदिरामध्ये एकूण 2च नंदी आहेत आणि हे नंदी आपल्याला बघायला भेटतील मित्रांनो. हे 2 नंदी आहेत. प्रत्येक महादेवाजवळ नंदी दिला नाही, पण जे मुख्य मंदिर आहेत त्याच्याजवळ हे दिलेलं आहे. 2 नंदी दिलेत आणि ह्या लाईटीमुळं जास्त हे होत नाही. हे मूळ रूप आहे. ह्याला पहिला ऑइल पेंट कलर होता, वेगवेगळ्या डिझाईनचा कलर असा दिलेला असायचा. पण पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने ज्या मंदिराचा कलर मूळ रूप देण्याचा प्रयत्न केला तसाच इथल्या कोर्टी ग्रामस्थाने आणि ह्या मंदिर महादेवाच्या मंदिर ट्रस्टवाल्यांनी ह्याचा पूर्ण कलर काढला आणि मूळ दगडाचा स्वरूप जे आहे ते आणून दिलेलं आहे. आपणाला खाली जर बघायला गेलो तर खाली सुद्धा दगडाची फरशी आहे. आता हे सिमेंट काय तिने व्यवस्थित केलं नाही, पण दगड आहेत हो का, हे असे दगड आहेत आपणाला पाहायला मिळतील. आणि अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जो ह्याला वरचा ज्या आडोसा चबुत्रा काय म्हणतात त्याला, ते जे डिझाईन मित्रांनो बघा हे अशा पद्धतीचे. आणि प्रत्येक शिलालेख जे आहे ना त्याला असं एक वर्तुळ, त्यावेळेची डिझाईन फार महत्त्व असणार आहे. त्यावेळेसुद्धा शेकडो वर्षाचं हे जुनं मंदिर आहे मित्रांनो. असं ते मंदिर प्रचंड आज सोमवार असल्यामुळं गर्दी आहे मित्रांनो. असं एक भव्य दिव्य मंदिर आपणाला पाहायला मिळतं. आणि याच मंदिरामध्ये जे कळस आहे त्याचा पायरी त्याच्यामध्ये आपणाला एक फूल दिसतं, एवढंच फूल दिसतंय. आणि ते सर्व मंदिर जे प्रवेशद्वार आहे त्याला महाराष्ट्राचे विधानसभेचं जे सभागृह आहे ही अशी सेम त्यांची डिझाईन आहे मित्रांनो. सेम तीच डिझाईन सारखी इथं डिझाईन आहे. इथं ही जी शिलालेख आहे, चौकट आहे, वरची बाजू आहे ते एकाच दगडामध्ये आहे मित्रांनो. त्याचा एकच दगड आहे हवा. हिथून ते हिथून हा एकच सीळ म्हटलं जातं, पण त्याला आकार देऊन बघा. त्याच्यामध्ये कोरीव काम गणपतीचं एक छोटंसं आकृती आहे. आणि पुन्हा तेच चौकट जे आहे ते बघा, हे तुम्हाला बघायला एकच असे खाली आणि वर फक्त 4 चौकटी उभा केलेत मित्रांनो आणि प्रवेशद्वार बनवलेला आहे. ह्या मंदिराविषयी बरंचसं काय जाणकार लोक सांगत असतात, पण मला ह्या भागातलं सर्वात छान आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराला खिडकी बनवलीत. ही खिडकी जी खाली 6 बॉक्स दिसतात ना हे पूर्ण दगडाचे आहे बरं का. हो का, ही मंदिराला पहिला कलर असा होता, नंतर तो कलर पुसून काढलेला आहे. हा जरा ठळक कलर होता, तो आता पिक्कट दिसते मित्रांनो. हे खिडकी आहे मित्रांनो. आता ही जी आहे ना दगडी खिडकी आहे, समोर जी आहे ही दगडाच्या खिडक्या आहेत. असे सेम असे खिडक्या असतील कालांतराने ते पडलेले आहे. आता हे सुद्धा मध्यस्थी आपल्याला बघायला गेलं तर तोडफोड झालेली आहे मित्रांनो. हे पूर्ण मंदिर बघा अशा स्वरूपाचं दिसतं मित्रांनो. गर्दी भरपूर असतात. असं खांबावरती आहे, भरपूर खांब आहेत. पूर्ण दगडाचं खाली सुद्धा फरशी आहे दगडाची आहे. या आतून मंदिराची डिझाईन आपल्याला अशी पाहायला भेटते. जे लाईट आहे ते लाईट हे लाल असल्यामुळं मंदिर आपल्याला लालसर दिसतंय मित्रांनो. आता आपण बाहेरची बाजू बघायची. हे बघा बाहेरच्या साईडनं हे मंदिर आपल्याला असं पाहायला मिळतं. हे कलर मारले, पूर्ण दगडी काम आहे. आणि मित्रांनो माझ्या समोर ही जी वरची डिझाईन आहे ही ग्रामस्थांनी आणि त्या मंदिर समितीने घेतलेल्या निर्णयानुसार ते बांधलेले. पण माझ्या समोर जे दगड आहेत, 2 दगड दिसतात, ते दगड साधे नाहीत, ते शिळा आहेत. आणि त्या शिळेला असं पहिल्या पायपा नसायचा, तर त्या मंदिरावरती जे साठलेलं पाणी आहे ते पाणी त्या पाईपाच्या तुम्हाला वर चंद्र आकार दिसत असेल या शिळेवरती, तर तिथून पाणी ते खाली पडत असत. हे फार जुनं आणि अतिशय सुंदर. आणि मी तुम्हाला अजून एक माहिती सांगतो पुढं, गे ह्या साईडनं ही सुद्धा आपल्याला मंदिर पूर्ण दगडी मंदिर असं दिसतं. आणि आता जी ही जो कळस दिसतोय
हे आधुनिक पद्धतीचा सिमेंट मध्ये बांधलेला विटामध्ये बांधलेला असू शकतो. मी तुम्हाला सांगलो होतो की प्रत्येक मंदिरामध्ये त्यांच्या जे थंड गार वारा येतोय आणि दुसरी गोष्ट अंधारचा प्रकाश दिसतोय त्याचं बघा. हे खिडकी आहेत आणि त्या खिडकीतून मोठी जर खिडकी ठेवली तर त्याच्यातून माणूस येऊ शकतो. म्हणून त्यांनी एक साधारणपणे 1 फुटाचा दगड मध्ये ठेवलेला आहे उभा तो ते दिसतोय. आणि अजून एक मुख्य जे मंदिर आहे ते ह्या खिडकीमध्ये आहे. जे आज जे AC आहे थंडावा म्हणजे आज थोडा जरा शो केल्यामुळे ते इकडली वारा ह्या मूळ वारा तिथं जात नसल्यामुळे त्यांनी AC लावलेला आहे. आणि अजून एक सांगायचं म्हणजे बघा, पूजापाठ केल्यानंतर जे पाणी असतं त्या मूर्तीतून पाणी जे बाहेर येतं तीर्थ म्हटलं जातं. आणि ही जी दगड आहे हा दगड हा पूर्ण शिळमध्ये आहे आणि अखंड दगड आहे. ते अशा स्वरूपात त्यांची पूजापाठ केल्यानंतर तीर्थ असतं ते ह्याच्याद्वारे बाहेर येतं. हे बघा, ह्या साईडला सुद्धा पावसाचं पाणी थांबून वरती साठून म्हणून त्यांनी हे दिलेलं आहे. आणि ही जी पांढरी आहे ती या पांढऱ्याच्या वरती काय मंदिर नव्हतं मित्रांनो. ते पांढरा जो खाल्ला कलर आहे दगडापासून ते एक दगडाचा बॉक्स आहे. आणि ह्या बॉक्सापासून आपणाला लोकांनी कालांतराने वाढवलेला आहे. वेगवेगळा हनुमानाचे चित्र आहेत, विठ्ठलाचे चित्र आहेत, असं समजा छान दिलेलं आहे मित्रांनो. जुनं मंदिर आहे बघा. आता इथं सुद्धा तुम्हाला दाखवतो पाणी वरून पडणार पूजापाठाचं सामान पाणी तीर्थ असतं बघा. ह्या अखंड दगड आहे का. आणि आता मी ह्या मंदिराच्या कडेला हा पंढरपूर महूद जाणारा रस्ता आहे. समोर झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लोकांना बसासाठी समोर बाकही दिलेली. रात्रीच्या वेळ हायमस्ट दिवे आहेत, लाईट मोठ्या प्रमाणात. समोर लाल जी माती दिसते ती लाल माती अशासाठी की इथं श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात कुस्ती आणि यात्रा भरली जाते. जुनी झाडं आहेत मित्रांनो. आता कालांतर विठ्ठलाचं मंदिर ह्या साईडला बांधलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचं मंदिर आहे, दत्ताचं मंदिर आहे. आणि ह्या ठिकाणी पड्याला एक मोठं त्यांनी सभागृह बांधलेलं आहे मित्रांनो. छोटी कोणाची लग्न हे असतील ह्या सगळं. आणि ह्या मोकळ्या पटांगणामध्ये लग्नाचा कार्यक्रम होतो मित्रांनो. अवश्य अतिशय छान हे मंदिर आहे. अशा ठिकाणी तुम्ही आवर्जून भेट द्या. हे फार प्राचीन आणि जुनं मंदिर आहे. आता आपण बघा, हे समोरून असं दिसत आहे कलरमध्ये. पहिला असाच कलर आतमध्ये होता, तो पूर्ण काढलेला आहे. कालांतराने हा बाहेरचा सुद्धा कलर काढण्याचं काम ते अतिशय प्रामाणिकपणे करतील असा मला विश्वास आहे. आणि थोड्या दिवसामध्ये हा कलर आपणाला दिसणार नाही मित्रांनो, काढणार आहेत. जर तुम्हाला ह्या महादेवाबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर इथल्या कोर्टी ग्रामस्थाकडून खूप छान माहिती मिळू शकते मित्रांनो. आणि जर माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईबर करा, लाईक करा, शेअर करा, फॉलोवर करा. सर्वांना पुन्हा एकदा अगदी मनपूर्वक जय जय जय.